नमस्कार. श्री रामभुजंग प्रयात स्तोत्राच्या 17 ते 20 या श्लोकांचं चिंतन या भागामध्ये आज आपण करणार आहे. 17वा श्लोक असा आहे. पवित्रं चरित्रं विचित्रं त्वदीयं नराये स्मरन्त्यन्वहं रामचंद्र भवन्तं भवान्तं भरन्तं भजन्तो लभन्ते कृतान्तं न पश्यन्त तोन्ते. हे रामा, तुझं चरित्र अत्यंत पवित्र आहे. ते पतितांना पावन करणार आहे. अनेक आश्चर्यांनी ते भरलेलं आहे. आश्चर्यकारक असं तुझं चरित्र आहे. असं तुझं चरित्र जे रोज ऐकतात, वाचतात, त्याचं स्मरण करतात, दररोज त्याचं पठण करतात, त्यांची जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होते. जे तुझं सतत भजन करतात त्यांना सगळ्यांचं पोषण करणारा असा जो तू आहेस त्याचा त्या भक्तांना लाभ होतो. ते त्यांच्या मरणाच्या वेळी यमदेवाला पाहत नाहीत, यमपाश त्यांना बांधत नाहीत, तर त्यांना तुझी प्राप्ती होते. असं रामचंद्रांच्या चरित्राच्या पठनाचं फळ या ठिकाणी आचार्यांनी वर्णन केलं आहे. असं अत्यंत पवित्र अनेक प्रकारच्या आश्चर्यकारक घटनांनी भरलेलं असं रामायण आहे, असं रामचरित्र आहे. त्याचं दररोज स्मरण करणं हे अत्यंत पुण्यदायक आहे. 18वा श्लोक बघूया. सपुण्यः सगण्यः शरण्यो ममायन् नरो वेदयो देवचूडामणिं त्वाम् सदाकारमेकं चिदानन्दरूपं मनोवागगम्यं परन्धाम राम. हे श्रीरामा, तू देवचूडामणी म्हणजे सगळ्या देवांमध्ये तू श्रेष्ठ आहेस. मी शरण जाण्यासाठी तूच एक योग्य आहेस असं ज्याला निशंकपणाने कळतं तोच खरा पुण्यशील आणि सन्मानाला योग्य समजावा असं आचार्य म्हणतात. या मनुष्यांमध्ये कोण पुण्यशील आहे आणि कोण सन्मानाला योग्य आहे आणि कोण शरण जाण्यासारखा आहेच, कोणाचा आश्रय घेतला पाहिजे असं कोण आहे. आचार्य असं म्हणतात की जो देवदेवांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या तुला जाणतो तोच या सन्मानासाठी योग्य आहे, त्यालाच योग्य समजलं पाहिजे. हे श्रीरामा, तू देवदेवेश्वर आहे आणि ज्या माणसाला हे कळतं की शरण जाण्यासाठी श्रीराम हेच एक योग्य आहेत असं ज्याला कळतं तोच खरा पुण्यशील आहे आणि तोच सन्मान देण्यासारखा आहे. हे श्रीरामा, तूच एकमेव आहेस, एकमेवाद्वितीय आहेस, भेदशून्य आहेस, सच्चिदानंद घन परमात्मा तूच आहेस. सदाकारम चिदानंद रूपम, सच्चिदानंद रूप आणि एकमेव असा तूच आहेस. मनोवागगम्यम, तुला जाणणं हे मन आणि वाणीच्या पलीकडचं आहे. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह असं श्रुती सांगते. मनाला न कळण्यासारखा आणि वाणीनी न बोलता येण्यासारखा असा तूच आहेस. आणि ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा परत येणं नाही
यद्गत्वा न निवर्तन्ते, असं जे परमधाम कैवल्य आहे ते श्रीरामा तुझंच रूप आहे, असा भाव या श्लोकामध्ये आचार्यांनी व्यक्त केलाय. 19वा श्लोक बघूया. प्रचंड प्रताप प्रभावाभिभूत प्रभूतारिवीर प्रभो रामचंद्र, बलन्ते कथं वर्ण्यतेतीव बाल्ये, यतो खंडी चंडीश कोदंडदंडम्. या श्लोकामध्ये श्रीरामचंद्रांनी शिवधनुर्भंग जो केला त्या घटनेचा उल्लेख आहे. आचार्य म्हणतात, हे प्रभू रामचंद्रा, तुझा प्रचंड पराक्रम आहे आणि तुझ्या प्रचंड पराक्रमाचा जो प्रभाव आहे त्या प्रभावामुळे शत्रुपक्षाचे अनेक वीर हे पराभूत झाले. तुझ्या सामर्थ्याचं वर्णन मी कसं करावं? त्याचं वर्णन करणं फार कठीण आहे. कारण बालपणीच तू शंकराचं जे धनुष्य होतं ते तोडून टाकलंस. चंडीश म्हणजे शंकराचं, कोदंडदंड ते धनुष्य जे होतं ते तू लहानपणीच तोडून टाकलंस. असा तुझा पराक्रम आहे. त्या तुझ्या पराक्रमाचं वर्णन कसं बरं करावं? असा प्रचंड प्रतापी असा रामचंद्र आहे. रामाच्या वीरतेचं वर्णन आचार्यांनी केलं आहे आणि वंदन केलं आहे. 20वा श्लोक असा आहे. दशग्रीवमुग्रं सपुत्रं समित्रं सरिद्दुर्गमध्यस्थरक्षो गणेशं, भवन्तं विना रामवीरो नरो वा सुरो वा मरो वा जयेत् कस्त्रिलोक्याम्. राम अत्यंत वीर आहेत, पराक्रमी आहेत. त्यांच्या वीरतेचं वर्णन आचार्य करतात. आचार्य म्हणतात, हे प्रभू रामचंद्रा, अत्यंत भयंकर अशा दशमुख रावणाला त्याच्या अक्षय इत्यादी पुत्रांसह, त्याच्या मारीच इत्यादी मित्रांसह तू ठार मारलंस. हा रावण नद्यांनी समुद्रांनी वेढलेल्या अभेद्य अशा दुर्गामध्ये, अशा किल्ल्यामध्ये हा राक्षसांचा राजा, राक्षसांच्या गणाचा ईश हा जो रावण आहे तो राहत होता. अभेद्य किल्ल्यांमध्ये राहत होता. हे रामा, भवंतं विना, तुझ्या विना, तुझ्याशिवाय या तीनही लोकात नर, दैत्य किंवा देवांमध्ये सुद्धा या रावणाला जिंकून घेईल असा कोणीही वीर नाही. तूच एकमेव वीर आहेस की जो या रावणाला जिंकेल. या तिन्ही लोकात नर, दैत्य, देवांमध्येही रावणाला जिंकू शकणारा कोणीही नाही. तूच एकमेव वीर आहेस की ज्यानी रावणाला जिंकलाय. या सगळ्यामध्ये तिन्ही लोकात जय जयकार ज्याचा करावा असा एकमेव वीर तूच आहेस. सकल शस्त्रधारा माझी समजता, श्रीराम तो मी, रामशस्त्रभृतामहम, असं गीतेच्या विभूती योगात म्हटलंय. शस्त्रधाऱ्यांमध्ये श्रीराम ही माझी विभूती आहे असं भगवान सांगतात. अत्यंत वीर पराक्रमी असे प्रभू रामचंद्र आहेत. त्यांच्या वीरतेला वंदन आचार्यांनी या श्लोकामध्ये केलेलं आहे. आज इथे थांबूया. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की जय.